आज आपल्यासोबत अंबेजोगाई नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉक्टर उत्कर्ष गुट्टे साहेब आपल्यासोबत आहेत। अंबेजोगाई नगरपालिकेला रुजू झाल्यानंतर त्यांनी अनेक धोरणात्मक जे निर्णय आहेत, एक प्रशासकीय अधिकारी असतानासुद्धा जनतेच्या हिताचे निर्णय त्यांनी घेतलेले आहेत। नेमके त्यांनी रुजू झाल्यानंतर आपल्या अंबेजोगाई नगरपालिकेचे काय धोरणात्मक निर्णय घेतले, काय बदल झाला, जनहिताचे काय निर्णय घेतले, त्या संदर्भात आपण या दिवाळीनिमित्त जनतेला काय मिळालं या संदर्भात आपण गुट्टे साहेबांशी संवाद साधणार आहेत। गुट्टे साहेब, मराठवाडा दर्पण न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आम्हाला सुरुवात आपण आल्यानंतर जनतेच्या हिताच्या संदर्भातले सुरुवातीचा पहिला निर्णय कोणता? सर्वप्रथम मी प्रशासक तथा मुख्याधिकारी अंबाजोगाई नगर परिषद या नात्याने सर्व अंबाजोगाईकर नागरिकांना दीपावलीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छितो। ही दीपावली त्यांच्या जीवनामध्ये भरभराटी निर्माण करो, संपत्ती, ऐश्वर, आरोग्य या सर्व ज्या गोष्टी आहेत ते त्यांना भेटो ही ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो। तसेच सर्वप्रथम मी जुलै महिन्यामध्ये अंबाजोगाई नगरपालिकेचा जेव्हा मी पदभार घेतला, एक मुख्याधिकारी तथा या ठिकाणी आज रोजी आपल्या ठिकाणी इलेक्शन नसल्यामुळे, बॉडी अस्तित्वात नसल्यामुळे माझ्याकडे प्रशासक पदाचाही पदभार होता। तर धोरणात्मक निर्णय घ्यायचा, अंबाजोगाईकर नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवणे आणि त्या अनुषंगिक इतरही ज्या सुखसुविधा आहेत त्या शहरातील नागरिकांना पुरवणे या दृष्टीने काम करणे हे प्रथम उद्दिष्ट मी माझ्यासमोर ठेवले। त्या दृष्टीने काम करताना मला सर्वप्रथम मी अंबाजोगाई शहरातील जे स्वच्छता, पाणी पुरवठा, रस्ते, वीज या जे मूलभूत प्रश्न आहेत त्या विषयावर मी भरपूर कामकाज केलेलं आहे। एक 4 महिन्याचा कालावधी झालेला आहे। त्याच्यामध्ये सर्वप्रथम मी स्वच्छतेच्या बाबतीत अंबाजोगाईकर शहरांचे नागरिकांचे मी प्रथम आभार मानतो किंवा अंबाजोगाई शहरातील जी स्वच्छतेचा जो दर्जा आहे त्याचा स्वतः सिटीजन फीडबॅकमार्फत अंबाजोगाईकर नागरिकांनी जो प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल मी त्यांचे शतशः आभार मानतो। जेणेकरून आपले शहर हे 1 लाख लोकसंख्येच्या शहरांच्या आतमधल्या शहरांमध्ये जवळपास राष्ट्रीय स्तरावर 1 नंबरला आलेले आहे। त्याचबरोबर या स्वच्छतेचा दर्जा भविष्यातही कायम टिकावा यासाठी नेहमी आम्ही स्वच्छता विभागात जे त्यांना आवश्यक मनुष्यबळ असो, आवश्यक साहित्य असो, सफाई कामगारांच्या संरक्षणाच्या ज्या आवश्यक साहित्यविषयक बाबी आहेत, त्यांना काम करताना येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तसेच या स्वच्छतेमध्ये जो वाहनांचा जो मूलभूत प्रश्न होता की घंटागाड्या डोअर टू डोअर पोहोचणे, तिथला कचरा कलेक्ट होणे, नागरिकांना त्रास होऊ नये याकरिता आम्ही घंटागाड्यांचं संख्या वाढवलेली आहे। जवळपास स्वच्छ महाराष्ट्र अभियानातून आम्ही घंटागाड्या 4 जे वाहनं आहेत ते सर्वप्रथम खरेदी केले। त्यानंतर आपण 3 वाहनं खरेदी केली, असे 7 वाहनं नवीन आपण खरेदी केलेली आहेत। त्यासोबतच आपल्याकडं जे नवीन CC रस्ते होत आहेत नगरोत्थान योजनेअंतर्गत, पूर्वी अस्तित्वात असलेले जे CC रस्ते आहेत या शहरांवर जी धूळ जमा होते आणि या धुळींचा जो नागरिकांना त्रास होतो हा दूर करण्यासाठी आपण त्याच्यामध्ये एक वाहन घेतलेले आहे। ज्या वाहनांद्वारे या रस्त्यांची एक चांगल्या ब्रूमर नावाचं वाहन आहे आणि त्याद्वारे या रस्त्यांची एक चांगल्या प्रकारची स्वच्छता होऊन डस्ट प्रोटेक्टिव्ह फॉर्म्युला याच्यात यूज केला जातो आणि त्याच्यामुळं नागरिकांना जे धुळीपासून जे आजार होण्याचा संभव असतो तो सुद्धा त्याच्यामध्ये टाळला जातो। तर त्याप्रमाणे आमची नियमित साफसफाई सुरू आहे। आमचे स्वच्छता विभाग प्रमुख अनंत वेडे हे या पद्धतीनं चांगलं काम करत आहेत। तसेच पाणी पुरवठा विभागात काही ज्या अडचणी होत्या त्याच्यामध्ये मूलतः आपलं जे धनेगाव पंपिंग स्टेशन आहे ते आपल्या शहरापासून 30 ते 35 किलोमीटर अंदाजे अंतरावर आहे। त्या ठिकाणची जी लाईन आहे ती जुनी झालेली आहे MECBची। त्या ठिकाणी पावसाळ्याच्या दिवसामध्ये वारंवार बिघाड होत असतात, तरीसुद्धा आपण त्या ठिकाणी MECB विभागाशी समन्वय साधून एक चांगल्या प्रकारे आपण काम केलेलं आहे आणि जेणेकरून नागरिकांना एक आठवड्यातून 1 वेळेला तरी आपण अंबाजोगाईकर नागरिकांना सध्या अवस्थेत पाणी पुरवठा करत आहे। तो पाणी पुरवठा अजूनही 5 दिवसावर आणण्याचं आमचं उद्दिष्ट आहे आणि ते आम्ही भविष्यात पूर्ण करणार आहेत।
त्याचबरोबर आपल्या शहराला जी पाणीपुरवठा योजना जी आहे ती फार जुनी झालेली आहे. आपण नवीन योजनेचा सर्वे केलेला आहे आणि लवकरच अंबाजोगाई शहरासाठी एक नवीन पाणीपुरवठा योजना आपण प्रस्तावित केलेली आहे आणि तीसुद्धा लवकरच आपल्या शासनाकडून मंजूर होणार आहे. महाराष्ट्र शासन नगरविकास विभागाकडून मंजूर होईल आणि त्याच्या अन्वये अंबाजोगाईकर नागरिकांना एक दिवसाआड पाणी मिळेल याची मी तुम्हाला शाश्वती देतो आणि 135 लिटर पर माणशी पर दिवशी एवढं पाणी आपल्याला निश्चितच उपलब्ध होणार आहे त्याच्याकडून. त्याचबरोबर आपल्या इथं विद्युत बाबतीत समस्या होत्या, त्याच्यामध्ये जे आपल्याकडं जे लाईट्स होते त्याच्यामध्ये जे ESL कंपनी आपल्याला पुरवते त्यांच्याशी समन्वय साधून आपण गणपती असो किंवा दसरा असो किंवा सध्या दिवाळी येणार आहे त्याच्यामध्ये अडचणी येऊ नये म्हणून आपण ते लाईट वारंवार आपण दुरुस्त केलेले आहेत आणि त्याचंही मेंटेनन्सचं कामावर आमची फार चोख लक्ष असतं. आमच्या विभागामार्फत ते काम केलं जातं त्याच्यामध्ये. त्याचबरोबर रस्तेविषयक सध्या ह्याच्यामध्ये आपल्या शहरामध्ये बरेच नगरोत्थान रस्ते चालू आहेत. त्या अंतर्गत बऱ्याच ठिकाणच्या पाईपलाईन ह्या नादुरुस्त होतात किंवा डॅमेज होतात, तरी ते तात्काळ दुरुस्त कराव्यात. या पाणीपुरवठा विभागाला मी सूचना दिलेल्या आहेत. रस्त्याच्या संबंधीचा जे कंत्राटदार आहेत ते यश कन्स्ट्रक्शन ते सुद्धा आम्हाला याच्यामध्ये अमूल्य सहकार्य करत आहेत. त्याच्यायोगे आम्ही नागरिकांना वेळेत पाणीपुरवठा करण्याचे प्रयत्न करत आहोत. तसेच आता शहरामध्ये जे रस्ते चालू आहेत त्याचबरोबर आता नगरोत्थान दुसरा टप्पाही सध्या प्रस्तावित आहे. त्या अंतर्गतही शहरात बऱ्याच ठिकाणी नवीन CC रस्ते होणार आहेत आणि जेणेकरून नागरिकांना भविष्यातील अडचण दूर व्हावी, भविष्यातील आपल्या पिढीला आपण एक चांगल्या दर्जेदार आणि ज्याच्यामध्ये वाहनांची वर्दळ सुलभतेने व्हावी, ज्या ठिकाणी वाहनांना रहदारीचा त्रास होऊ नये किंवा त्या ठिकाणी रहदारीचा त्रास झाल्यामुळे नागरिकांना अडचण निर्माण होऊ नये या पद्धतीचं आपण काम करणार आहेत रस्त्यांवर सुद्धा. त्याचबरोबर मी जे शहरातील अंबाजोगाई शहरातील वंचित गरीब जे स्तरातील घटक आहेत त्यांच्यासाठी आपल्याकडं घरकुल योजना आहे, रमाई आवास योजना असो किंवा प्रधानमंत्री आवास योजना असो, या अंतर्गत जे अंबाजोगाई नगरपालिकेत जे शुल्क आकारलं जात होतं ते जवळपास साधारणतः एक 10 ते 12 हजार रुपयाचं होतं. एक घर बांधायला 10 ते 12 हजार रुपये. सर्वप्रथम ही योजना एक शासनाची सबसिडीची योजना आहे. मग या अंतर्गत जर त्यांना बांधकाम परवानगी मिळवण्यासाठी जर 10 ते 12 हजार रुपये खर्च करावा लागत आहे, ही बाब थोडी विसंगत वाटत होती. त्या दृष्टीनं आम्ही एक प्रशासकीय ठराव केला ज्याच्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये तब्बल 2 ते 2.5 हजार रुपये नाममात्र शुल्क आता त्या लाभार्थ्यांना लागणार आहे आणि रमाई आवासमध्ये तर 1,000 नाममात्र शुल्कामध्ये त्यांना बांधकाम परवानगी त्यांची मिळणार आहे. त्याच्यामुळे हा सर्वात मोठा बदल त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. तसेच आपल्या इथं क्रांतीनगर, आकाशनगर, लालनगर, रायगड कॉर्नर, वडारवाडा किंवा परळी वेस या ठिकाणी बऱ्याच वस्त्या होत्या की ज्या वस्त्या ह्या गायरान जमिनीवर किंवा अतिक्रमित वस्त्या होत्या, ज्यांना भोगवटाधारक म्हणून आजपर्यंत अंबाजोगाई नगरपालिकेमध्ये दर्जा दिला गेलेला नव्हता. आपण आज त्यांचा सर्वांचा सर्वे केलेला आहे कर विभागामार्फत आणि त्यांना आपण भोगवटादार म्हणून आपण त्या ठिकाणी PTR उपलब्ध करून देणार आहेत आणि या प्रतीचं काम जलद गतीनं सुरू आहे आणि तात्काळ लवकरच हे काम पूर्ण होणार आहे आणि या PTR अन्वये त्यांना भविष्यामध्ये शासनाच्या रमाई आवास योजनेमध्ये आपल्याला समाविष्ट करून घेण्याचा आमचा प्रशासनाचा हेतू आहे. तसेच आपण शहरामध्ये मी बघितलं की बाबा आपल्या इथं गार्डनची व्यवस्था जी आहे, 2 मुख्य गार्डन, एक योगेश्वरी मंदिराजवळ होतं आणि एक आमच्या नगरपालिकेजवळ. तर या गार्डनची अवस्था हे बंद अवस्थेत होते. यासंबंधीची निमित्त बरेच वरिष्ठ नागरिकांकडून आम्हाला सिनियर सिटीजनकडून प्राप्त झालेली होती. पण त्या अनुषंगाने आम्ही आमच्या नगरपालिकेजवळचं गार्डन सध्या विकसित करत आहे. ते सुद्धा आपल्याकडं जवळ 8 ते 15 दिवसांमध्ये आम्ही खुलं करणार आहेत आणि ते अत्याधुनिक सुविधा करून आम्ही त्या ठिकाणी ओपन जिमसारख्या सुविधा उपलब्ध करून घेतलेल्या आहेत. तसेच आपण आता सिनियर सिटीजनसाठी एक त्यांची मागणी होती की आमच्यासाठी एक विरंगुळा केंद्र अंबाजोगाई शहरात असावं. तर तात्काळ आपण त्याच्यावर सुद्धा एक काम करून आपण एक ओपन स्पेस जी पोद्दार हॉस्पिटलजवळ निवडलेली आहे त्या ठिकाणी आपण हे सिनियर सिटीजनसाठी विरंगुळा केंद्रसुद्धा प्रस्तावित केलेलं आहे आणि या विरंगुळा केंद्राचं कामसुद्धा तातडीनं होणार आहे. त्याचबरोबर आपण पर्यावरणाच्या रक्षणाच्या दृष्टीने अंबाजोगाई शहरामध्ये वृक्ष लागवड ही हर घर नर्सरी या उपक्रमातून आपण एक उपक्रम घेतला ज्याच्यामध्ये माननीय आमदार मॅडम नमिताताई मुंदडा
यांच्या ज्येष्ठ भाजपाचे ज्येष्ठ नेते नंदकिशोरजी मुंदडा यांच्या वसुंधरा सेवा प्रतिष्ठानाच्या माध्यमातून आपण हर घर नर्सरी उपक्रमातून एक प्रत्येक घरी अंबाजोगाई शहरात एक झाड याप्रमाणे आतापर्यंत आपण ते 6,000 झाडं वितरित केलेले आहेत. इतरही झाडं आम्ही फॉरेस्ट विभागाकडून मागवलेले आहेत, ते सुद्धा आमचे विविध ठिकाणी आमची लागवड सुरू आहे. एक अंबाजोगाई शहरामध्ये हरित क्षेत्र वाढवण्याचे जे प्रयत्न नगरपालिकेचे आहेत ते सुरू आहेत त्याच्यामध्ये. आणि त्याचबरोबर आपल्याकडं आता वृक्षगणना हा एक आपण उपक्रम सुरू केलेला आहे. लवकरच आपल्या अंबाजोगाई शहरात वृक्षगणना सुरू होणार आहे. ही वृक्षगणना केवळ सार्वजनिक रस्त्यावरच नाही किंवा सार्वजनिक जागांवर नाही, तर कंपाऊंडच्या आतील जे वृक्ष आहेत त्यांनासुद्धा नावं दिली जाणार आहेत. त्या वृक्षांचं आयडेंटिफिकेशन केलं जाणार आहे आणि एकूण किती झाडं असावेत आपल्याकडं, ज्याद्वारे अंबाजोगाई शहराचा पर्यावरणाचा समतोल साधला जातो का नाही, हा नगरपालिकेचा यामागं हेतू आहे. आणि माझी वसुंधरा अभियान जे महाराष्ट्र शासन नगरविकास विभागामार्फत सुरू आहे, त्या अंतर्गत वृक्षगणना किंवा जे हेरिटेज वृक्ष आहेत त्यांची जोपासना करणे ह्या प्रकारचे उपक्रम आम्ही राबवले जाणार आहेत. तसेच स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत आपलं शहर सुंदर शहर व्हावं, स्मार्ट व्हावं या दृष्टीनं आमचा भविष्यात प्रयत्न राहणार आहे. आणि आम्ही याच्यावरती अंबाजोगाईकर नागरिक निश्चितच याला नगरपालिकेला सहकार्य करतील ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि परत एकदा अंबाजोगाईच्या जनतेला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. खूप खूप माहिती भरपूर दिली गुट्टे साहेब. त्याच्यामध्ये एक माझा उपप्रश्न असा होता की अंबाजोगाई शहरामध्ये पाणी सुटल्यानंतर बऱ्याच ठिकाणी लिकेजेस वगैरेचा प्रॉब्लेम आहे. तर शहरातील जी पाईपलाईन आहे तर त्या संदर्भात काही योजना किंवा प्रस्तावित योजना आहे का? हां, जवळपास साधारणतः एक 275 किलोमीटरची ही योजना प्रस्तावित आहे, ज्याच्याद्वारे अंबाजोगाई शहराला स्वच्छ आणि नियमित पाणी पुरवठा व्हावं हा नगरपालिकेचा उद्देश आहे. लवकरच ही योजना शासनाकडून मंजुरी प्राप्त होऊन अंबाजोगाई शहराच्या एक जी नागरिकांची बऱ्याच दिवसापासूनची बऱ्याच कालावधीपासूनची जी अडचण आहे पाणी पुरवठ्याबाबत, कारण की शेवटी पाणी पुरवठा लाईन ही 20-25 वर्ष झालेली जुनी आहे आणि या जीर्ण लाईनमधून जो पुरवठा होतो त्याचा लाईफ संपल्यामुळे त्या ठिकाणी लिकेजेस होण्याचं प्रमाण वाढतं. तर हे आणि अशुद्ध पाणी पुरवठा होण्याची शक्यता असते. तर नागरिकांना नियमित व शुद्ध पाणी पुरवठा करणे आणि तो मुबलक प्रमाणात करणे यासाठी ही योजना आमच्या नगरपालिकेतर्फे प्रस्तावित करण्यात आलेली आहे. दुसरा अंबाजोगाई शहरातील जनतेच्या वतीनं हा एक प्रश्न होता की आता रस्ता हा संत भगवानबाबा चौक ते यशवंतराव चव्हाण चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मेडिकल कॉलेज हा 6 पदरी आणि 4 पदरी झालेला आहे. रस्त्याची रुंदी वाढलेली आहे. मात्र यापूर्वी आपली जी स्ट्रीट लाईट आहे ते स्ट्रीट लाईट हा मंद प्रकाश असतो. आता रस्त्याची रुंदी वाढल्यामुळं या संदर्भात स्ट्रीट लाईटमध्ये जे प्रकाशाचे दिवे आहेत ते जास्त कॅपॅसिटीचे लावणार का, त्या संदर्भात आहे तीच व्यवस्था राहणार? नाही, आम्ही याच्यामध्ये काय करणार की निश्चितच आम्ही शहराचं मुख्य रस्ता जो आहे भगवानबाबा चौक ते यशवंतराव चौक याचं रुंदीकरण सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत होतं आहे. याचं चांगलंच काम होत आहे आणि भविष्यात रुंदीकरणाचे रस्ते आवश्यक आहेत. आणि या रस्त्यावर ज्या लाईट्स लावल्या जाणार आहेत त्या भविष्यात रस्त्यावर पुरेसा प्रकाश पडेल याची व्यवस्था आम्ही निश्चित करणार आहे. दुसरं प्रशासकीय आपल्या कार्यालयाच्या संदर्भात होतं की आपण पूर्वी अनेक वेळा नागरिक सतत चक्रा मारायचे. आजची सिस्टीम आपल्या प्रशासकीय कार्यालयामधली काय आहे? आज जर बघितलं तर 4 महिन्याच्या कालावधीमध्ये मी स्वतः नगरपालिकेमध्ये पूर्ण जो आपला वेळ असतो, शासकीय वेळ असतो, त्यामध्ये पूर्ण हजर असतो. आणि आमचे जे अधीनस्थ विभाग आहेत त्यांना मी सूचना केलेल्या आहेत की एकही नागरिक माझ्याकडं अशी तक्रार घेऊन येऊ नये की तुम्ही त्याचे प्रमाणपत्र असो किंवा त्याचं जो कोणतंही काम असो ते पेंडिंग ठेवलेलं, कारण की पेंडन्सी ही ठेवू नये. कारण की आता शासनानं त्याच्यामध्ये राईट टू सर्व्हिसमध्ये बऱ्याच सर्व्हिसेस नगरपालिकेच्या नोंदवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये जन्ममृत्यू प्रमाणपत्र असो, विवाह प्रमाणपत्र असो, पाणी पुरवठा घ्यायचं, पाईपलाईन घ्यायची असेल तर ते असं, त्याच्यामध्ये बांधकाम परवानगीचे अर्ज असो, या संबंधीच्या ज्या समस्या आहेत सर्वसामान्य नागरिकांच्या त्या विहित वेळेत सॉल्व कराव्यात अशा सूचना मी विभाग प्रमुखांना दिलेल्या आहेत. आणि यासंबंधी माझ्याकडे तक्रार आली तर त्यांच्यावर मी प्रशासकीय कारवाई निश्चितच प्रस्तावित करेन. अंबाजोगाई शहराच्या जनतेच्या वतीनं आपल्याला ही दिवाळीच्या खूप शुभेच्छा. धन्यवाद.